आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, त्याचं शीर्षक पाहताच तुम्हाला अंदाज आला असेल मटका म्हणजे नेमकं काय? आणि तो कसा चालतो? थंबनेलमध्ये तुम्हाला दोन व्यक्तींचे फोटो दिसले असतील, रतन खत्री आणि कल्याण भगत, ज्यांना मटक्याच्या इतिहासात महत्त्वाची व्यक्ती म्हणून ओळखले जाते. मटक्याची सुरुवात साधारण 1960च्या आधी झाली. अमेरिकेत कापसाचे दर जाहीर व्हायचे, त्यातील शेवटचा आकडा ओपन समजला जायचा आणि बाजार बंद होताना क्लोजचा आकडा निघायचा. नंतर या पद्धतीत बदल झाले आणि भारतातही बदल केले गेले. कल्याण भगत काय करायचे? एका मडक्यात चिठ्ठ्या टाकायच्या आणि एक चिठ्ठी काढायची, त्यामुळे या खेळाला मटका हे नाव मिळालं. रतन खत्री पत्त्यांच्या सहाय्याने खेळ चालवत असे. 52 पत्त्यांमधून गुलाम आणि बादशहा काढून टाकून उरलेल्या पत्त्यांमधून 3 पत्ते काढून निकाल काढला जायचा. त्या काळात हा खेळ पूर्णपणे रिअल पद्धतीने चालायचा. पूर्वी मटका 4 आण्यापासून सुरू व्हायचा. 2 आकड्यांची जोड लावण्यासाठी अगदी 25 पैशांपासून खेळला जायचा. 1 रेष म्हणजे 25 पैसे, 2 रेष म्हणजे 50 पैसे, 3 रेष म्हणजे 75 पैसे आणि रुपये असेल तर रुपये. त्यावेळी 1 रुपयाला 9 रुपये असा बाजार होता आणि आजही तेच रेट कायम आहेत. संगम हा मटक्यातला सर्वात मोठा गेम. ओपन आणि क्लोजची टोटल जुळली की 1 रुपयाला 20,000 पर्यंत पेमेंट मिळतं. आजही हा रेट तसाच आहे. जोड म्हणजे जॉईन, तो 100 रुपयाला 900 रुपये मिळतो. पत्ता म्हणजे 3 आकड्यांचा सेट. 220 पत्ते असतात. एकाचा पत्ता आला तर 1 रुपयाला 120 रुपये, काही ठिकाणी 15,000 पर्यंत मिळतात. चौखडा, दसा, सायकल, मोटरसायकल, पान अशा अनेक प्रकारे हा खेळ खेळला जातो. आज मटका पूर्णपणे गणित व ट्रिक्सवर चालतो. पूर्वीसारखा चिठ्ठ्या काढण्याचा किंवा गाडग्यातून पत्ती काढण्याचा सिस्टम आता नाही. लाईन, टेबल ट्रिक, घर मोजणे अशा पद्धतींनी आजचे निकाल ठरवले जातात. आज मटक्याचे असंख्य प्रकार आहेत. कल्याण, मुंबई, मिलन डे, मिलन नाईट, प्रभात, श्रीदेवी, माधुरी अशी सुमारे 100पेक्षा जास्त मटका मार्केट्स ऑनलाईन चालू आहेत. त्यांचे 4 टॅब्सवर उपलब्ध असतात: डीपी बॉस, सट्टा, मटका वगैरे. प्रोफेसरांचे व्हिडिओ पाहून खेळणारे हजारो लोक आहेत. पण या प्रोफेसरांनी सांगितलेले आकडे खरे काय येत नाहीत? कारण 25 ते 50,000 लोक एकच आकडा लावतात, त्यामुळे त्या आकड्यावर लोड वाढतो. आता प्रणाली पूर्ण गणितावर असल्याने जिथे लोड असतो तो आकडा मुद्दाम काढला जात नाही. गावागावातील बुकटी व्हॉट्सअपवरून खेळ घेतात. चिठ्ठ्या आता नाहीत. तक्तावाला लोड पाहतो आणि न लोड असलेल्या घरातून आकडे पुढे पाठवतो. हा लोड शहरातून थेट मुंबईपर्यंत जातो आणि शेवटी जिथे कमी लोड आहे तोच आकडा निकालात येतो. आजही अनेक लोक दिवसभर बुकटीजवळ बसून चार्ट पाहत असतात. अख्ख्या महाराष्ट्रात मटका एवढा रुजला कारण मुंबईतील गिरणी कामगार, मजूर, गरीब लोकांना काहीतरी मोठं मिळेल ही आशा असते. तीच उम्मीद आजही अनेकांना या खेळाकडे ओढत राहते. मटका खेळणारा नेहमी स्वतःलाच दोष देतो. आपणच चुकलो, आपल्याला ही लाईन दिसली नाही असं म्हणत सकारात्मक राहतो. हाच विचार जर आयुष्यातील कामात लावला तर खूप पुढे जाता येईल. पण दुर्दैवाने 50 वर्षांतही कुणी मटक्यातून श्रीमंत झालेला दिसत नाही. आज हजारो, लाखोंनी सिंगल ओपन खेळले जातात. 10 लाखांवरून 1 लाख मिळवण्यासाठी 8 लाखांची रिस्क घेतली जाते. पण जे मोठे मटका खेळाडू आहेत ते कधीच संगम, चौखडा, सायकल असं काही खेळत नाहीत, ते फक्त सिंगल अंक खेळतात. मटक्याची एकच गोष्ट मात्र आजही बदललेली नाही: पेमेंट. पेमेंट आजही प्रामाणिक मिळते. बुकटी कोणताही असो, निकाल जुळला की पैसे देतोच. एजंटांना 10% कमिशन असते, त्यामुळे एजंट फिरून खेळ घेतात. कल्याण आणि मुंबई हे महाराष्ट्रातले सर्वात प्रसिद्ध बाजार. मेन बाजारचा ओपन रात्री 10:05 ला आणि क्लोज 12:05 ला येतो. निकालाच्या तोंडावर लोक कर्ज काढूनसुद्धा पैसे लावतात आणि चुकले तरी स्वतःलाच दोष देतात, कधीही खेळाला नाही. आयुष्यात कुणीही जुगारातून मोठं झालेलं नाही. मटका हा कायम हानीचाच खेळ आहे. पण बंदी असूनही तो चालतो कारण त्याच्या मागे प्रचंड हफ्ते, मोठे नेटवर्क आणि राजकारण गुंतलेले आहे. मित्रांनो, ही सगळी माहिती फक्त जनरल नॉलेज म्हणून सांगितली आहे. या खेळात कधीही फायदा नाही. मेहनत, कौशल्य आणि योग्य विचाराने कमावलेले पैसेच आयुष्यात टिकतात.